नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटकडून LMS यासाठी काही युजरनेम पासवर्ड मिळाले असतील. काही विद्यार्थ्यांना मिळाले असतील. काही विद्यार्थ्यांनी स्वतःहून प्रॅक्टिस सुरू देखील केलेली असेल. काहींना अद्यापही मिळालेले नसतील. काही प्रोसेसमध्ये असतील. मात्र येत्या काही दिवसांमध्येच तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटकडून काही युजरनेम आणि पासवर्ड मिळतील. मित्रांनो, हे पासवर्ड कशासाठी दिलेत, युजरनेम कशासाठी दिलेत, हे नक्की काय आहे? तर मित्रांनो, मला तर ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आलेली नवीन सिस्टीम, नवीन अपडेशन खरंच खूप आवडलं. जो काही हा निर्णय घेतला मित्रांनो, खरंच मला अगदी मनापासून खूप आवडला. एक विद्यार्थी म्हणून त्यांनी सर्वच बाबींचा विचार या सिस्टीममध्ये केलेला आहे मित्रांनो. मुळात ही LMS काय आहे? लर्नर मॅनेजमेंट सिस्टीम. लर्नर मॅनेजमेंट सिस्टीम अतिशय सुंदर पद्धतीने या वेबसाईटवरती मित्रांनो कंटेंट उपलब्ध आहेत. एक विद्यार्थी म्हणून मला हे जे काही त्यांनी प्रक्रिया केली खूप आवडली. तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, या कंटेंटमध्ये तुम्हाला अनलिमिटेड टायपिंगचे स्पीड पॅसेज मिळणार आहेत. ऑब्जेक्टिव्हची तयारी करता येणार आहे. लेटरची तयारी करता येणार आहे. तुमचे स्टेटमेंट असतील, ईमेल असतील. अतिशय टॉप लेवलचे कंटेंट आहेत. अतिशय टॉप लेवलचे कंटेंट. मला अतिशय अपडेशन आवडलं हे मित्रांनो. तुमची विचारधारा काय आहे? तुमचं मत काय आहे? नक्कीच तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि हो, यामध्ये मी तुम्हाला हे सॉफ्टवेअर कसं वापरायचं या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जर का तुम्हाला अद्यापही युजरनेम आणि पासवर्ड मिळाले नसतील तर नक्कीच तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये संपर्क साधा. कारण महत्त्वाचं कारण मित्रांनो, तुमची जी काही अटेंडन्स लागणार आहे इथून पुढं, याच लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून अटेंडन्स ट्रॅक केली जाणार आहे. मित्रांनो, याचा अर्थ तुम्ही रोज या वेबसाईटला गेलं पाहिजे. रोज तुम्ही तिथं स्वतःहून सेल्फ लर्निंग केली पाहिजे. अन्यथा तुमची अटेंडन्स होणार नाही. आणि कदाचित आपण एक विद्यार्थी म्हणून याच्याकडे लर्निंग मॅनेजमेंट म्हणून बघत आहोत. मात्र कदाचित त्यांनी जर अटेंडन्स ट्रॅकिंग केला आणि तुम्ही जर दररोज उपस्थित नसाल तर कदाचित हॉल तिकीटला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, पासवर्ड घ्या, युजरनेम घ्या आणि पटकन या सगळ्या प्रक्रियेमध्ये या. आणि नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण याला वापरायचं कसं हे देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा. आणि तुम्हाला हे अपडेशन नक्कीच आवडलं असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि प्रॅक्टिकली पाहूया आपण ही लर्निंग मॅनेजमेंट कशी वापरायची. तर पहा मित्रांनो, मी माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती गुगल क्रोम ओपन केलेला आहे. आणि या ठिकाणी MSCE पुणे LMS लॉग इन असं टाईप केलेलं आहे. मित्रांनो, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तुम्ही इथून सुद्धा डायरेक्ट जाऊ शकता. आणि पहिल्याच वेबसाईटवरती क्लिक केलं. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जो काही युजरनेम आणि पासवर्ड मिळालेला आहे याच्या माध्यमातून इथं लॉग इन करायचं आहे. तर मी या ठिकाणी युजरनेम टाकला आणि मी पासवर्ड सुद्धा टाकून देतोय. युजरनेम आणि पासवर्ड बरोबर असला पाहिजे मित्रांनो, अदरवाईज तुमचं लॉग इन होणार नाही. लॉग इन करा किंवा साइन इन करा. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या बरोबर मी त्या स्टुडंटचा सगळी इन्फॉर्मेशन आपल्यासमोर येईल. तर मित्रांनो पहा, इथं त्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन आली. स्टुडंटचं नाव आलं, स्टुडंटचा ईमेल ID आला,
त्याचबरोबर स्टुडंटनी कोणकोणते कोर्सेस जॉईन केलेले आहेत, तर 3 कोर्सेस जॉईन केलेले आहेत. किती असाइनमेंट पेंडिंग आहेत, किती पूर्ण झाल्यात, तर एकूण 3 असाइनमेंट आहेत. ओके, 3 कोर्सेस आहेत. त्यातली एकही आत्तापर्यंत असाइनमेंट सबमिट नाही. 3 पेंडिंग आहेत, कारण आता जस्ट आपण ओपन केलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव सुद्धा आपल्याला दिसेल डॅशबोर्डमध्ये. कोर्सेसवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जेवढ्या कोर्सला प्रवेश घेतलेला आहे, इवन जेवढ्या कोर्सची परीक्षा फॉर्म भरलेले ते समोर दिसेल. तर समोर 3 कोर्सेसचे प्रवेश आहे, 3 कोर्सेसचे परीक्षा फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यानंतर लर्निंग मटेरियलमध्ये गेल्यानंतर प्रत्येक सब्जेक्ट वाईज इथं आपल्याला कोर्सेसनुसार मटेरियल मिळेल. इंग्लिश 30 वरती क्लिक केलं तर असाइनमेंट 1, असाइनमेंट 2, असाइनमेंट 3 असे 3 असाइनमेंट मिळतील. त्यातली असाइनमेंट 1 ही कीबोर्डच्या संदर्भात आहे, असाइनमेंट 2 टायपिंग प्रॅक्टिसच्या संदर्भात आहे आणि 3 प्रॅक्टिकली आहे. अतिशय छान व्हिडिओ आहेत मित्रांनो, अतिशय छान कंटेंट आहे. तुम्ही सगळा व्हिडिओ पहा. बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जातील, ज्या इवन तुमच्या वर्गात तुमच्या शिक्षकांनी केलेल्याच असतील. मात्र खूप छान कंटेंट आहे. मी सगळ्याचा सगळा कंटेंट स्वतः पाहिलेला आहे. अतिशय छान कंटेंट आहेत. त्यानंतर टायपिंगची प्रॅक्टिस कशी करायची, शब्द कसे टाईप करायचे, जेणेकरून आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं स्पीड बनवता येईल. त्याचबरोबर काही ॲक्युरेसी सुद्धा कशी करता येईल, खूप छान त्यांनी कंटेंट दिलेलं आहेत. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, मी बॅक येतोय. बॅक येण्यासाठी आपल्याला स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि स्क्रोल डाऊन करूनच बॅकवरती क्लिक करायचं आहे. वरून कोणीही गुगल क्रोममधून आपण वेबसाईटला जसं बॅक येतो त्या पद्धतीने बॅक येऊ नका. अनेक वेळा काही प्रॉब्लेम येतात. आणि तुम्ही हा कंटेंट पहा. रोज तुम्ही 1-2 व्हिडिओ पाहिले हो का, इथं बॅक दिसतं का, इथूनच बॅक या. त्याच्यानंतर हे 2 झाले. तिसऱ्यामध्ये जर गेला ना तुम्ही, तो खूप छान कंटेंट आहे. आता पहा, इथं काय आहे, असाइनमेंट, लेटर, स्टेटमेंट, अगदी सगळेच्या सगळे प्रॅक्टिकल दिलेले आहेत. सगळे. तुम्ही काही घाबरायचं नाही मित्रांनो. आता कोणाला काही विचारायचं नाही आणि काही नाही. हे कंटेंट पाहायचे छानपैकी. सगळ्याची सगळी इन्फॉर्मेशन आहे. प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित दिलेला आहे. लेटर कसं टाईप करायचं, स्टेटमेंट कसे टाईप करायचे, अगदी वर्डचे लेक्चर दिलेले आहेत, एक्सेलचे लेक्चर दिलेले आहेत, पॉवर पॉईंटचे दिलेले आहेत, कम्प्युटर फंडामेंटलचे लेक्चर आहेत. हर एक गोष्ट आहे. तुम्ही फक्त लर्निंग मॅनेजमेंट करायची, स्वतःहून लर्न करायचं, सेल्फ लर्निंग करायची. सेल्फ लर्निंगला आता खूप भर दिलेला आहे त्यांनी. कोणी शिकवायला येईल याची सुद्धा अपेक्षा ठेवू नका. कारण आता जग सेल्फ लर्निंगमध्येच आहे. आपणही त्याच जमान्यात आहोत, स्पीडमध्ये आहोत. त्याच्यानंतर मी बॅक येतोय आणि असाइनमेंट 3 याच्यामध्ये पहा, सगळेच्या वर्डचे लेक्चर आहेत, एक्सेलचे लेक्चर आहेत, सगळेचे सगळे. कम्प्युटर फंडामेंटल आहे. हर एक गोष्ट दिलेली आहे. फक्त तुम्ही पाहायचे आता. आणि दररोज आपण जास्तीत जास्त 2च व्हिडिओ पाहू शकतो. याचा अर्थ तुम्हाला कंटिन्युअस याच स्पीडमध्ये जावं लागेल. अगदी हो, काही तर हेडलाईनला आलेलं आहे, आपण डेली लिमिट क्रॉस केलं. डेली लिमिट काय आहे, 2च व्हिडिओ ओपन करू शकतो आपण. याच्या पलीकडे व्हिडिओ ओपन करू शकणार नाही. दुसरी गोष्ट, व्हिडिओ स्किप होत नाही. याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ लावून थांबावंच लागेल, बसावंच लागेल, ते ऐकावं लागेल. आता मी सध्या तुम्हाला दाखवतो फक्त काय काय आहे, कारण आता व्हिडिओ ओपन होणार नाहीत. त्याच्यानंतर मित्रांनो पहा, इंग्लिश 30 साठी असाइनमेंट 1, 2, 3 असे आहेत. मात्र इंग्लिश 40 साठी असाइनमेंट 4, 5, 6 या पद्धतीने काम करतात. त्यामुळे घाबरायचं नाही. हो का, पहा, असाइनमेंट 1, 2, 3 आणि इथं असाइनमेंट 4, 5, 6. ज्यांनी इंग्लिश 40ला डायरेक्ट फॉर्म भरलाय तर त्यांना 1, 2, 3चा काही संबंध येणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, टेक असाइनमेंटमध्ये जर गेलो आपण तर आपल्याला किती व्हिडिओ पूर्ण झाल्या, काय झालं समजून येईल. आणि कोर्स कंप्लीट केल्याशिवाय असाइनमेंट देता येणार नाहीत. असाइनमेंट म्हणजे काय, तुमची थोडक्यात डेमो एक्झाम. आणि जेवढे जास्तीत जास्त आपण डेमो एक्झाम सोडवू तेवढी जास्तीत जास्त आपली चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर पहा, अनलिमिटेड प्रॅक्टिस दिसली तुम्हाला. इथं जर आलो ना अनलिमिटेड प्रॅक्टिसला, इथून फक्त कोर्स सिलेक्ट करायचा मित्रांनो. कोर्स सिलेक्ट केला ना, फॉर एक्झाम्पल मी इंग्लिश 30 सिलेक्ट करा.
आता इथं जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या ना मित्रांनो, गॅरंटेड सांगतो तुम्ही आउट ऑफ मार्क पडाल. कारण हर एक गोष्ट अनलिमिटेड दिली आणि जी एक्झामला एक्झॅक्ट येणार किंवा येते तीच गोष्ट आहे. आता पहा इथं, आता मी एक स्पीड पॅसेज सुरू केला समजा. यामुळे होणार काय मित्रांनो, खूप गोष्टी आहेत. तुम्हाला आता मज्जा दाखवतो तुम्हाला मी. पेपर सुरू केला, 10 सेकंदाचा काउंटडाऊन सुरू झाला. 10 सेकंदानंतर माझ्यापुढे स्पीड पॅसेज आहे. आता हा स्पीड पॅसेज सर आम्ही क्लासमध्ये आम्हाला डेमो सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत वगैरे त्या गोष्टी सोडून देता तुम्ही. कोणत्या कंपनीचं ते शेवटी डुप्लिकेट आहे. हे ओरिजिनल आहे, जे आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलं. आता समजा मी एवढाच टाईप केला, मी काही जास्त टाईप करत बसणार नाही. समजा हा स्पीड पॅसेज मी टाईप केला, एवढाच टाईप केला. मग विशेष काय सर, आम्ही रोज तर करतोय. याला सबमिट करा आणि ओके करा. रिझल्ट आपल्या समोर डाउनलोड होतो म्हटलं मी. ते डाउनलोड झालेली फाईल मी ओपन केली. आता परिणाम पहा, मी एकच वाक्य टाईप केलं, मी जास्त काही टाईप केलेलं नाही. रिझल्टमध्ये काय चुकलं हे सांगतंय, बरोबर. हे काय मी टाईपच केलं नव्हतं, याचा अर्थ ते टाईप झालं नाही, तेवढे मार्क गेले माझे. ओके, त्याच्याशी काही संबंध नाही. मी एकच वाक्य टाईप केलं, त्या एका वाक्यावरून त्यांनी काय डिसाईड केलं, मला कोणत्या शब्दांच्या प्रॅक्टिसची गरज आहे. वा, सांगा किती छान हे अपडेट आहे. त्यांनी जे शब्द दिले, आता या शब्दांची मी अधिक प्रॅक्टिस केली तर कदाचित माझी स्पीड अजून चांगली येऊ शकते. मित्रांनो, किती छान अपडेट आहेत पहा. आपण स्पीड पॅसेज टाईप केला. आता आपल्याकडे जे असणारे सॉफ्टवेअर आहेत हे काय करतात, सबमिट केलं, पास फेल, याच्या पलीकडे काही सुचवत नव्हतं, मार्क दाखवत. आता मात्र हे सजेशन देते, तुम्ही कशाची अजून प्रॅक्टिस करा. याच पद्धतीनं तुम्ही ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस करू शकता. याच पद्धतीनं तुम्ही लेटरची टायपिंगची प्रॅक्टिस करू शकता, स्टेटमेंटची करू शकता, हर एक गोष्टीची. आता इथं ऑब्जेक्टिव्हलाच तुम्हाला दुसरीकडे अजून कुठं काही करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळी नवीन सेट आहे समोर. प्रत्येक वेळी खूप छान छान प्रश्न आहेत, लागल असे प्रश्न आहेत. तुम्ही फक्त अभ्यास करायचा आहे मित्रांनो. तुम्ही काय करायचं, फक्त अभ्यास करायचा. आत्ता स्टडी मटेरियल तुमच्या समोर खूप आहे, फक्त तुम्ही त्याला वेळ द्यायचा. फक्त त्याला तुम्ही वेळ द्यायचा आणि निस्ता वेळ नाही द्यायचा मित्रांनो. टाइमपास म्हणून अजिबात द्यायचा नाही. 100% द्या. तुम्हाला रिपीटमध्ये, रिझल्टमध्ये, आउटपुटमध्ये 100% तुम्ही पास होण्याची गॅरंटी मिळणार. खरंच खूप छान सॉफ्टवेअर आहे मित्रांनो. मी स्वतः सर्वच्या सर्व सॉफ्टवेअर पाहिले, अतिशय छान आहे. त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह होण्याची गरज नाही. सर आमची अटेंडन्स कसं, आम्ही येतच नाहीये. तर आता मात्र तुम्हाला दररोज यावं लागेल इन्स्टिट्यूटला, दररोज सराव करावा लागेल. कारण तुम्हाला इथं ट्रॅकिंग होणारे अटेंडन्स. आता मराठीसाठी काय करायचं सांगतो. कीबोर्ड डाउनलोड करावा लागेल तुम्हाला. हा विनील म्हणून जो त्यांनी दिलेला आहे, तर तो मराठीसाठी कीबोर्ड आहे. तो डाउनलोड करायचा आहे. तो ओपन करून ठेवावाच लागेल, जसं आपण ISM ओपन करून ठेवतो ना तसा. तर याला रन म्हणा, कारण माझ्याकडे थोडंसं डाउनलोड होण्यासाठी प्रॉब्लेम देतात काही गोष्टीला. तर असं जर प्रॉब्लेम आला तर मोर इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं आणि रन एनिवे म्हणायचं. रन म्हटल्यानंतर ते डाउनलोड होईल आणि ते रन होऊन जाईल. त्याला मिनिमाइज करून ठेवा किंवा असं खाली घेऊन ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. कारण मराठी तुमचं अदरवाईज टाईप होणार नाही, इंग्लिशच टाईप होईल. ते डाउनलोड करून ठेवा, मिनिमाइज करून ठेवलं तरी चालेल किंवा खाली घेऊन ठेवलं तरी चालेल आणि मराठीवरती जावा जिथं आपले कोर्सेस आहेत. अनलिमिटेड प्रॅक्टिसला गेलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. किंवा जिथं आपल्याला मराठीचं काम करायचं आहे, फॉर एक्झाम्पल मी अनलिमिटेडला आलो, मराठी सिलेक्ट केला, इथून मी मराठी 30 आणि फॉर एक्झाम्पल मी स्पीड पॅसेज घेतला. स्पीड पॅसेजसाठी आपल्याला 10 सेकंदाचा टायमर लागतोय. टायमर लागल्याच्या नंतर माझं मराठी टायपिंग सुरू होईल. तुम्हाला इथं स्क्रोल लॉक ऑन करावं लागेल मित्रांनो. स्क्रोल लॉक ऑन करा आणि डायरेक्ट मराठी सुरू करा. ISM सुरू करण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण विलनेल हे सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं आहे. याच्याच माध्यमातून तुमचं मराठी टायपिंग सुरू होईल. परीक्षेला मात्र तुमच्याकडे ऑलरेडी सुरू असेल. परीक्षेला याच्यामध्ये काही फारसं विशेष डोकं लावण्याची आवश्यकता नाही. मात्र इथे
तुम्हाला याच पद्धतीने करावं लागेल. मी काय आता टाईप करत नाही, मी फक्त सेंड सबमिट केलं आणि पुढे निघालो. मला काही फार याच्यावरती काम करण्याची आवश्यकता नाही. यानंतर मी वारंवार सांगत होतो मित्रांनो, की आपल्याला अटेंडन्स याच माध्यमातून लागणार आहे. कशी लागणार आहे पहा. लेफ्ट साईडला जो काही आपल्याला वर्किंग एरिया दिसतो, याच्यामध्ये सगळ्यात खाली अटेंडन्स ट्रॅकिंग म्हणून ऑप्शन आहे. तर याच्यामध्ये अगदी स्पष्ट तुमची एका दिवसाची अटेंडन्स लागलेली आहे. कोणती तर पहा, मी व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे 13 तारखेला, 13 नोव्हेंबरला. तर 13 नोव्हेंबरचीच तिथं प्रेझेंटी लागलेली आहे. आणि विशेष इन्स्टिट्यूट लॉग इनमध्ये या सर्व प्रेझेंटी दिसतात. याच पद्धतीनं डॅशबोर्ड त्यांनी अध्यक्ष महोदयांनी त्यांच्या समोर ठेवलेला आहे. ज्यामध्ये कोणत्या तालुक्यामधून, कोणत्या जिल्ह्यामधून, कोणत्या इन्स्टिट्यूटमधून किती विद्यार्थी दररोज प्रेझेंट आहेत, किती विद्यार्थी ॲब्सेंट आहेत, सर्व गोष्टी क्लिअर होत आहेत. यामुळे या गोष्टीला खूप प्राधान्य द्या मित्रांनो. कदाचित यावरून तुमचे हॉल तिकीट जनरेट होतील, नाही होतील. खूप गोष्टी क्रिटिकल आहेत. आपण दोन्ही बाजूने मी तुम्हाला सांगतोय. मी तुम्हाला भीती घालतो अशातला भाग नाही मित्रांनो. पण तुम्ही दररोज उपस्थित राहा, दररोज कंटेंट पहा. सध्या तरी इथेच थांबूया.